नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना दीपावली खूप छान गेली असेल अशी मी आशा करते. आपला व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो आहे, तर आज मी तुम्हाला एका खूप छान विषयावर माहिती देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण अनेक जण म्हणतो की आपल्या घरातली लक्ष्मी ही आपली मुलगी असते. त्याचप्रमाणे एका पुरुषाची लक्ष्मी जशी मुलगी असते, त्याचप्रमाणे त्याची पत्नी देखील त्याची लक्ष्मी असते. म्हणून स्त्रियांनी घरात वागताना कोणते कोणते नियम पाळावे किंवा आपलं जे टू डे लाईफ आहे त्यामध्ये आपण कोणत्या चुका करतो की ज्याने आपल्या पतीची प्रगती होत नाही, आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही, अशा अनेक गोष्टी आहे. आपल्याला वाटतं की नाही, ही खूप छोटीशी गोष्ट आहे, याने आपल्या घरामध्ये काही परिणाम होणार नाही, पण त्या छोट्या गोष्टीमुळेच आपल्या घरामध्ये अनेक वाईट गोष्टी किंवा अनेक नकारात्मकता प्रवेश करत असतात. तर त्या गोष्टी कोणत्या याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देते. तर सर्वात पहिले आपण जसं म्हणतो की आपल्या घरामध्ये सुख दुःख जे काही येतं त्याचं जे मुख्य प्रवेश करण्याचं जे असतं ते म्हणजे आपलं प्रवेशद्वार असतं. आपल्या प्रवेशद्वारामधनंच आपल्याला सुख दुःख जे काही आपल्या घरामध्ये प्रवेश करतं ते आपलं प्रवेशद्वार असतं. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपण आपलं प्रवेशद्वार स्वच्छ करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही सकाळी तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर, तुम्हाला बघा पूर्वीच्या बायका कशा होत्या की स्वतःचे आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते त्यांचं अंगण व्यवस्थित आवरायच्या, म्हणजे सडा रांगोळी सुशोभित करायच्या. तसं आता आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये अंगण हा विषय नाही आहे, पण जो आपला मुख्य दरवाजा आहे, जो उंबरा आहे, त्याची रोज आपल्याला साफसफाई करणं, त्याची पूजा करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी ही सकाळी सकाळी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून आपण ॲटलिस्ट सकाळी सूर्योदयाच्या आधी, म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही 5लाच उठून बसा, तुम्ही ॲटलिस्ट 7च्या अगोदर उठण्याचा प्रयत्न करा. बघा, आपल्या घरामधली स्त्री ही आपली लक्ष्मी असते. जर तीच 9-9, 10-10 वाजेपर्यंत झोपून राहिली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कशी प्रवेश करेल? म्हणून आपण हा नियम आपल्या स्वतःला लागू करून घ्या की आपण ॲटलिस्ट 7च्या आधी तरी, म्हणजे 6:30 पावणे 7पर्यंत उठून आपली स्वतःची व्यवस्थित आंघोळ वगैरे करून आपलं स्वतःचं नीटनेटकं आवरून मगच आपण सर्व कामांना सुरुवात केली पाहिजे. आता ज्यांच्या घरी टिफिन देणं आहे, म्हणजे सकाळी लवकर मिस्टरांना बाहेर जायचं आहे, तर त्यांनी स्वयंपाक करण्याच्या आधी नाही जमत तुम्हाला आंघोळ करणं, तर ॲटलिस्ट तुम्ही हातपाय स्वच्छ धुवा, तुम्ही ब्रश करा, तोंड धुवा, मगच तुम्ही स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करा. कारण की स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. म्हणून तुम्ही कधीही फारसं तर जाऊच नाही किचनमध्ये, पण जर तुम्हाला पॉसिबलच नाही आंघोळ करणं, तर तुम्ही ॲटलिस्ट हातपाय स्वच्छ धुवून, तोंड धुवून, ब्रश करून मगच तुम्ही स्वयंपाकाला लागा. त्यानंतर आपण सर्वात पहिले उठल्यानंतर, आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या घरातला केर काढायचा आहे, पूर्ण घर झाडून घ्यायचं आहे. कारण की रात्री जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करते ती आपल्याला दूर करायची आहे. म्हणून तुम्ही स्वच्छ तुमचं घर झाडून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही देवपूजा करा. आपल्या घरामध्ये नित्यनियमाने दररोज देवपूजा झालीच पाहिजे. त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती झालीच पाहिजे. आपण सकाळी उठून तुळशीला पाणी घालतो, त्यानंतर अगरबत्ती लावतो. त्याचप्रमाणे सायंकाळी देखील आपण तुळशीला एक दिवा लावलाच पाहिजे. बघा, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण याने तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे किंवा जी नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होईल, तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण होईल. आणि तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सवयी अंगी बाळगल्या तर नक्कीच तुमच्या पतीची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की पाळा. त्याच पद्धतीने आपण जे काही जेवण बनवताना भरपूर जणांना सवय असते की कानामध्ये हेडफोन टाकून दिलेले, आपण कोणाशी तरी फोनवर बोलतोय आणि इकडे आपला स्वयंपाक चालू आहे, आपण फोनवर गॉसिपिंग करतो, त्याच्याशिवाय व्यतिरिक्त दुसरं काहीच करत नाही. म्हणून तुम्ही स्वयंपाक करताना ॲटलिस्ट कोणाशी फोनवर बोलू नका. तुम्ही स्वयंपाक करताना तारक मंत्र लावा, हनुमान चालीसा लावा, रामरक्षा लावा, म्हणजे तुम्ही ज्या देवाचं करता ते स्तोत्र मंत्र लावा. आपण जे स्वयंपाक करताना आपली जी भावना असते, आपण जे बोलतो ते आपल्या स्वयंपाकात जेव्हा अन्नामध्ये मिक्स होतं आणि तेच आपण ग्रहण करतो, ती निगेटिव्हिटी आपल्या पोटामध्ये जाते आणि आपलं शरीर पण तसंच होतं. म्हणून स्वयंपाक करताना तुम्ही एक ही काळजी घ्या की आपण कोणाशी शक्यतो गॉसिपिंग करणार नाही. त्याचप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या आपल्या घरामध्ये आपण देवाचे छान स्तोत्र मंत्र लावून द्या.
त्याने तुमचे जे लहान मुलं आहे त्यांच्यावर देखील संस्कार होतील. आत्ताची पिढी इतकी प्रगत झालेली आहे की त्यांना आपली भारतीय संस्कृती काय आहे, संस्कार काय आहे हे देण्याचं खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण जसं वागतो तसंच अनुकरण आपले लहान मुलं करता. म्हणून तुम्ही ही काळजी घ्या की आपणच आपल्या घरामध्ये जसं वागू तसे आपले मुलं आपले अनुकरण करतील. म्हणून शक्यतो तुम्ही आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करा. त्याच पद्धतीने अनेक बायका अलंकार घालत नाही, म्हणजे जे आपले सौभाग्य अलंकार आहे, कोणी मंगळसूत्र घालत नाही, जोडवे घालत नाही, टिकलीसुद्धा लावत नाही. पण हे खूप चुकीचं आहे. तुम्ही ह्या सवयी तुमच्या अंगी बाळगा. त्याच्यामागे सायंटिफिक कारण देखील आहे की आपण हे का घातलं पाहिजे. आणि सौभाग्य अलंकार मिळणं आणि ते जपणं याला पण खूप मोठं भाग्य लागतं. म्हणून तुम्ही हे नक्कीच प्रयत्न करा की हे तुम्ही डेली वेअर करू शकाल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे की ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किंवा रोजच्या रुटीनमध्ये तुम्हाला पाळायचे आहे. बघा, तुमच्या पतीची प्रगती मागे जसं म्हणता ना की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो किंवा एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री उभी असते, त्याच पद्धतीने आपल्या घराची, आपल्या नवऱ्याची, आपल्या पतीची प्रगती होण्यामागे तुमच्या देखील ह्या छोट्या छोट्या गोष्टी अडचणी ठरू शकता. म्हणून उद्यापासून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच हे बदल करा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होता हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर ही छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.